शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांची माहिती. याबाबत सविस्तर बातमी अशी की आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नुकसान भरपाई देण्यात आली नाही. ही पीक विमा नुकसान भरपाई तत्काळ मिळावी यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले संकेत पाटील. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्रभर या ठिकाणी निवेदन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. त्या पद्धतीनंच आज नांदेडमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. विषय असा आहे की गेले गतवर्षी शेतकऱ्यांनी विमा या ठिकाणी खरीपाचा भरला, रब्बीचाही भरला, पण कोणत्याही पद्धतीचा नुकसान भरपाई या ठिकाणी विमा कंपनीकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मोठमोठ्या जाहिराती या ठिकाणी सरकारनं केल्या की आम्ही शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये या ठिकाणी विमा देत आहोत म्हणून, आणि त्याचा मोबदला जो आहे तो देण्यासाठी सपशेल या ठिकाणी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड असं गेल्या वर्षी गतवर्षी नुकसान झालं, तरी पण आज आणखी दुसरी पेरणी झाली तरीही शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्यापोटी नुकसान भरपाईचे पैसे आणखी मिळालेले नाहीत. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जर ही विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तर आम्ही महाराष्ट्रात सरकारमधील असलेल्या मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा पद्धतीचं निवेदन दिलं.